आपण जे म्हणतो ना कोकणची माणसं साधी भोळी, हम्म. हे साधी भोळी नाहीये, खरं सहनशील आहेत. ते लोटे परशुरामला अरे काचा बंद करा, वास येतोय म्हणून. पण कोकणातल्या माणसाला किंवा चाकरमान्याला हे नाही कळत, तो वास नाही, तो त्रास आहे. त्रास आहे. कोकणकरच्या 5वीला पुजलेला मुंबई गोवा महामार्ग, अरे बाप रे. म्हणजे आता काय बोलू यार, म्हणजे त्याच्यावरती तो महामार्ग नाहीये, तो अजून सुद्धा कधी कम्प्लीट होणार हेच समजत नाही आपल्याला. ते लोटे परशुराम MIDC मधले जे स्थानिक आहेत त्यांनी आवाज नाही उचललाय. मग तुम्ही बाहेरचे, म्हणजे आपण तिथले स्थानिक नाही, आपण बाहेरचे आहोत. मग तुम्हाला एवढा पुळका कशामुळे येतोय? आता मी कोकणी निखिल जे चॅनल आहे, निखिल सकपाळ, त्याने पण मस्त व्हिडिओ बनवली. परत अजून एक क्रिएटर आहे कोकणी ठेकेदार म्हणून, किंवा एक व्हायरल मित्रमंडळी मधला अभि मांडवकर, ही दापोली किंवा चिपळूण मधले असे मी तुला लांब क्रिएटर सांगतोय. प्रसाद दादा, कोकणी रान माणूस, तो सुद्धा व्हिडिओ बनवतोय. नमस्कार महाराष्ट्र, आपण पाहताय MH टॉक्स, महाराष्ट्राच्या मातीचा आवाज. मी गणेश आहे, तुमचा होस्ट. आज एक परत नवीन पॉडकास्ट घेऊन आलोय. तर आज आपण पॉडकास्टच्या निमित्ताने थेट कोकणातल्या गावांमध्ये जाणार आहोत, कारण आज आपल्यासोबत जे आहेत त्यांच्या व्हिडिओमधून आपल्याला आपल्या गावच्या मातीचा वास येतो. त्यांच्या ब्लॉग्समधून थेट मुंबईत बसलेल्या चाकरमान्यांना कोकणात गेल्यासारखे फील येतो. तर चला सुरुवात करूया आजच्या MH टॉक्सला. तर नमस्कार. नमस्कार. जसं मी बोललो, चाकरमानी ब्लॉग्स यांचे सर्वा चाकरमानी. तर थोडक्यात तुमचं फक्त इंट्रोडक्शन छोटं आमच्या प्रेक्षकांना द्या. नमस्कार मंडळी, मी चाकरमानी आणि आज आलोय MH टॉक्स मध्ये. आणि आज माझी चर्चा होणार आहे गणेश सोबत. आणि आज आपण या टोटल पॉडकास्ट मध्ये कोकणाबद्दल, कोकणातल्या काही गोष्टींबद्दल, कोकणातल्या डेव्हलपमेंट बद्दल चर्चा करणार आहोत. खूप छान, खूप चांगलं इंट्रोडक्शन दिलं. तर पहिलं तर स्टार्टच हे करूया की हे चाकरमानी व्लॉग्स ह्याची सुरुवात कशी झाली, संकल्पना काय होती, कशी सुरुवात केली त्याची? अच्छा, तर मोस्टली चाकरमानी व्लॉग्स म्हणजे बऱ्याच जणांनी मला हा प्रश्न विचारलाय की ह्याची आयडिया कुठून आली किंवा ही कन्सेप्ट कशी आहे. तर काय नाही, मला वाटतं गेल्या वर्षी आयदर 2024 मध्ये आम्ही जुलैला मी माझ्या भावासोबत असंच आम्ही आउटिंगला चाललो होतो. पावसाळ्याचे दिवस होते. असं जवळपासची गावं, म्हणजे माझ्या गावाची जवळपासची गावं आहेत, त्यातली काही मंदिरं बघू असं आम्ही बघायला चाललो होतो. आणि त्यातले मग काहीशी मंदिरं जी आहेत, जसं की एक वेळम म्हणून गाव आहे गुहागरच्या पट्ट्यात. गुहागरमध्ये वेळम गाव आहे. ओके. तर तिथे एक हनुमानाचं मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर आहे ते. सो ते एक मंदिर होतं. असे एक 11 स्पॉट्स मी काढले होते. ओके. अजेंडा काहीच नव्हता की आपल्याला पुढे जाऊन असं चॅनल करायचंय किंवा काय, फक्त मला स्वतःला बघायचंय. आणि मग असं होतं की यार ही मंदिरं आहेत तर आपण ही जपली पाहिजे आणि ह्याच्याबद्दल लोकांना कळलं पाहिजे. बरोबर, असं एक डोक्यात होतं. आणि त्या अनुषंगाने हा प्रवास चालू झाला. आणि जुलै 2024 पासून अगदी गेल्या वर्षी, म्हणजे आता यंदाचे आपले जे गणपती झाले तोपर्यंत मी कन्सिस्टंटली व्हिडिओ पोस्ट करतोय. ओके. म्हणजे डेली आपली कोकणाबद्दलची एक व्हिडिओ असायची. आता मध्ये थोडासा ब्रेक पडला म्हणा नंतर, पण मी वर्षभरात डेली एक व्हिडिओ पोस्ट करून आपल्या आता लाखभर फॉलोअर्सच्या वरती झाले. त्यांचे लाखाच्या वरती फॉलोअर्स आहेत. एक बोलतात ना, कुठली ती काय सेना, कोकण वेड्यांची सेना तयार केली आहे त्यांनी. तर एक फार मोठी गोष्ट आहे. 1 लाखच्या वरती फॉलोअर्स आहेत त्यांचे, छोटे मोठे नाही आहेत. तर ह्याची सुरुवात जर सांगितलीत, म्हणजे असं काही म्हणजे हे नव्हतं की बाबा असं चॅनल काढायचंय किंवा पेज करायचंय, ती एक व्हिजिट करायचे, फिरायचे, ह्या हेतून तुम्ही सुरुवात केलीत. एक्झॅक्टली. ओके. मग त्यानंतरचा प्रवास कसा होता? आता त्यानंतर जेव्हा माझी पहिली 11 ठिकाणं बघून झाली, पहिली 11 ठिकाणं जेव्हा मी पाहिली, आणि त्यानंतर मग मला लोकांच्या कमेंट्स यायला लागल्या की अरे चाकरमनी दादा, तू आमच्या गावाला पण हे मंदिर कर आणि आमच्या गावचं हे मंदिर लोकांना दाखव. मला DMs यायला लागले. आणि मग मी स्वतःहून कॉन्टेंट शोधण्यापेक्षा मला लोकांनी कॉन्टेंट द्यायला सुरुवात केली. आणि ती मग माझ्यासाठी ते वाघाला रक्त लागल्यासारखं आहे ना. आणि मला ते कळलं की अरे हे असं आणि म्हटलं, दुसरं म्हणजे मला त्यामध्ये ग्रोथ दिसली. माझी तिसरीच व्हिडिओ 100K वरती गेली होती. ओके. म्हणजे माझ्या गावाच्या जवळच एक गाव आहे मळण म्हणून, तर तिकडे पेशवेकालीन तळं आहे. त्या तळ्याचा इतिहास बराच अफाट आहे आणि त्याबद्दल मी पुढे त्याबद्दल बरंच असं काही अभ्यास करणार आहे आणि तो तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे माझ्या चॅनलवरती. तर ती व्हिडिओ 100K वरती गेली. आणि मग मला ती एक तो चस्का लागला आणि ती एक
आवड निर्माण झाली. बरोबर आणि आहे. त्यानंतर मग मला जागा सापडत गेल्या. मग मी चिपळूण केलं, मग मी दाभोळ केलं, गुहागर मधल्या बऱ्याच गावांना मी भेट दिली. आता जवळपास 75 एक भाग शूट झालेत माझ्या आपल्या मला कोकण बघायचं या सिरीजच्या. हे भरपूर फेमस झाले आजकाल. मला कोकण बघायचंय, एक क्युरियोसिटी राहते आणि ती खरं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे बघायला गेलं तर. कारण का ते असे हिडन स्पॉट्स आहेत कोकणामध्ये अजून कोणालाच माहित नाहीत. फक्त आपापल्या गावांमध्ये आहेत, त्या गावांमध्येच लोकांनाच माहिती आहेत त्या गोष्टी. आणि तुमच्यासारखे क्रिएटर्स होत आहेत त्यामुळे एवढे मोठे मोठे व्हिडिओजला व्ह्यूज जात आहेत तुमचे. खूप खूप छान. त्यानंतरला मग जशी गाव आता बोललात चिपळूण, गुहागर, दाभोळ हे सगळं करत गेलात तुम्ही. त्यानंतर ह्या व्हिडिओज बनवत होतात तेव्हा एक ऊर्जा असते ना, एक प्रेरणा भेटते, ती भेटली. त्यानंतर त्याच्या पुढे कसं झालं तुमचं? अडचणी वगैरे काय आल्या? अच्छा, त्यामध्ये अडचणी म्हणण्यापेक्षा ना ह्या गोष्टीला मी एक चॅलेंज म्हणेन किंवा मग ते स्टेपिंग स्टोन होते माझ्यासाठी. कधी रिजेक्शन आले, कधी नैसर्गिक गोष्टी आडव्या आल्या. म्हणजे एखाद्या स्पॉटवरती मला जायचंय, म्हणजे माझ्या इथून दाभोळला जायला तरी 1-1.5 तास तरी लागतो. आणि माझी लालपरी आहे आणि मी त्या लालपरीवरती सगळा कोकण आतापर्यंत कव्हर केला. म्हणजे जो कोकण मी कव्हर केलाय. आणि मी ह्याचं कधी श्रेय घेत नाही की मी पूर्ण कोकण तुम्हाला दाखवलंय. मी अजूनही छाती टोकून सांगतो की मी जेवढं काही कोकण दाखवलंय ते फक्त 1%. मी म्हणेन 1% सुद्धा नाहीये. प्रत्येक गावात म्हणजे प्रत्येक तालुक्यात एवढ्या हिडन जागा आहेत, एवढ्या लपलेल्या गोष्टी आहेत. आणि त्या खरंच खूप खूप म्हणजे बऱ्याच प्रमाणात आहेत. म्हणजे आता मला चिपळूणची गावं एक्सप्लोर करायची आहेत. मला गुहागर मधली मी बरीचशी गावं एक्सप्लोर केलीत. दापोलीतली गावं आहेत. इव्हन रत्नागिरीमध्ये मला जायचंय. तर हे खूप खूप मस्त आहे. सर्व एकटंच करता तुम्ही? हो, सुरुवातीला म्हणजे माझ्या काकाचा जो मुलगा आहे तो, त्याला कॉलेजमधून सुट्टी होती तेव्हा तो माझ्याबरोबर असतो. म्हणजे आता आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही एकत्रच चालू केलं होतं. मग जसं त्याला सवड मिळेल, तो जेव्हा गावी येईल मग तेव्हा आम्ही भेटतो आणि मग आम्ही एकत्र. अदरवाईज मग मी तिथल्या स्थानिक मुलांना माझ्यासोबत घेतो. जी गावातली स्थानिक मुलं आहेत ती मला जोखमीच्या जागा किंवा कुठे काय केलं पाहिजे, कुठे काय नाही केलं पाहिजे ते मला तिथले स्थानिकच सांगतात. आणि त्यांच्यासोबतच मी हे सगळं एक्सप्लोर करतो. खूप छान. असे एखादी जागेवर जाता तुम्ही, वेगवेगळ्या स्पॉट्स वरती जाता, बरोबर, तेव्हा फील काय असतो? एखादा म्हणजे असं बोललात की वाडा असू दे किंवा शिवकालीन कुठलं तळ असू दे, तेव्हा मनामध्ये फिलिंग कशी असते कोकण एक्सप्लोर करताना? आता रिसेंटलीच ना मी चिपळूणला गेलो होतो. तिकडे एक रामतीर्थ तलाव आहे. बरोबर. एक म्हणजे शिवकालीनच आहे, त्याचा संदर्भ देखील आहे त्या गोष्टीचा. आणि ती एक गोष्ट आहे, त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगेन. शिवाय काही हिडन जागा आहेत आपल्या कोकणातल्या, म्हणजे ज्या नैसर्गिक लपलेल्या जागा आहेत, त्याला कोणीच अजून एक्सप्लोर केलं नव्हतं. इव्हन मी जरी तिथे गेलो ना तरी माझी ती एक गोष्ट आहे की मी जागांचं नाव कधीच डिस्क्लोज करत नाही. मला वाटतं की तिथे गेल्यावरती माझ्यामुळे जर पर्यटक आले, माझ्या रीलमुळे किंवा माझ्या व्हिडिओमुळे पर्यटक आले, उद्या तिथे कचरा येणार, प्लास्टिक पसरणार, म्हणून मी कधीच डिस्क्लोज. आणि मला त्याबद्दल बऱ्याच कमेंट येतात, मला मेसेज येतात की दादा तू व्हिडिओ टाकतोस पण कधी लोकेशन का नाही सांगत. ज्या लोकांना ऑलरेडी माहिती आहे त्यांचे लोकेशन मी डिस्क्लोज करतो. पण ज्या लोकांना माहिती नाहीये, ज्या माझ्यामुळे लोकांना पहिल्यांदा दिसत आहेत, त्या मी कधीच. आणि मी माझ्या क्रिएटर मित्रांना पण तेच सांगतो की फक्त व्ह्यूजच्या नादात, फॉलोअर्सच्या नादात ते नका करू. हे मी स्वतः पाळतो. तर तो आपला जो प्रश्न होता की कसं वाटतं आपल्याला जागेवर जाऊन, तर ऍक्च्युअली ते रामतीर्थ तलावावर मी गेलो होतो चिपळूणला, दिवाळीमध्येच गेलो होतो. आणि मी त्याबद्दल एक चांगली व्हिडिओ देखील बनवली की तिथे कचरा होता, तिथे निर्माल्य वगैरे होतं, प्लास्टिक होतं, रबरचे टायर वगैरे सगळं पडलेलं होतं. म्हणजे माझं म्हणणं काय की छत्रपती शिवाजी महाराज या असं ते संदर्भ सांगतात, येऊन गेले, त्यांनी स्वतः तिथे आंघोळ केली. हंबीरराव सरसेनापती हंबीरराव, तिथे त्यांची भेट झाली होती जवळच. आणि तिथून महाराज मग आपल्या परशुरामाच्या मंदिरात दर्शनाला जायचे. अगदी बरोबर. ती किती मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि जर तुम्ही आता सुद्धा गेलात ना, खूप दयनीय अवस्था आहे त्याची. त्यामुळे ती एक खंत वाटते अशा ठिकाणी गेल्यावरती. आणि दुसरी म्हणजे जर चांगल्या गोष्टी जर बघायला गेलो आपण, तर जसं गुहागरचा बीच आहे, तो अफाट आहे, म्हणजे खूप मोठा समुद्र किनारा आहे. आणि बऱ्याच अशा छोट्या छोट्या जागा आहेत, म्हणजे जिकडे त्या झाडांच्या कॅनोपीमध्ये गेल्यावरती ना मला बरंच शांत वाटतं. जेव्हा मला स्वतःचा वेळ हवा असतो ना, तेव्हा मी सगळ्यात पहिली, म्हणजे जेव्हा कधी मी गावाला गेलो तर सगळ्यात पहिलं मी गुहागर बीच वरती जातो. तो कितीही क्राऊडेड असू दे, कितीही माणसं असू दे, कितीही वर्दळ असू दे, तो शांतच वाटतो. ही कमाल आहे त्याची. म्हणजे एखादी जागा असते आपल्या मनात की तिथे गेल्यावरती मन शांत होऊन जातं. तशी ती गुहागरचं बीच तुमच्यासाठी आहे. त्याच्या बोलताना एक मुद्दा बोललात की
आपण शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज इकडे येऊन गेले, सरसेनापती हंबीरराव मोहिते त्या ठिकाणी स्नान करून गेलेत वगैरे, आणि त्या जागेला आपण कसं ठेवतोय आता, तर हे कितपत योग्य आहे आपल्याला पण पटलं पाहिजे, कोकणकरांना पण पटलं पाहिजे की आपण कोकण बोलतो, कोकण सौंदर्य एवढं चांगलं आहे असं सर्व आहे, पण त्या मागचा हा ड्रॉबॅक काय आहे की जो आपण फेमस करतोय कोकणाला, त्याच्यावरून जी लोक येतात आणि नंतर हा कचरा होतोय, परप्रांतीय भरपूर येतात, तो असा कचरा होत चाललाय, एक लोंढेचे लोंढे येत आहेत, कामं करत आहेत, पण किती प्रदूषण होते त्यामुळे, ही पण एक मोठा एक भाग आहे आता बघायला. आता तसंच आपण त्या मुद्द्यावरती बोलतो मी की जो आता एक कुठला लोठे परशुराम मध्ये एका फॅक्टरीवरून इश्यू झाला होता, तो पहिला आता झाला म्हणून सगळ्यांना समजलं ती किती खतरनाक गोष्ट आहे, पण ह्याच्या पहिले पण किती फॅक्टरीज अशा होऊन गेल्यात आणि आहेत पण आता पण. तिकडची आपण नदी, छोटे छोटे नाले बघू तर पूर्ण केमिकल्सनी भरलेले असतात, तिथे माणूस आपण राहू शकत नाही आता. हे कितपत योग्य वाटतं? आता हा मुद्दा खरंच आपल्याला म्हणजे ह्याला हात घालणं ही आपली जबाबदारी म्हणण्यापेक्षा आपलं कर्तव्य आहे. बरोबर. म्हणजे तू स्वतः चिपळूणचा आहेस, मी गुहागरचा आहे. बरोबर. आणि हीच अपेक्षा ना, जेव्हा अशा काही गोष्टी येतात, म्हणजे आता लोकांना हा वाटतं की आपण व्ह्यूज साठी करतोय, की हा सेव्ह कोकण असो किंवा ते लोटे परशुराम MIDC मधली ती केमिकल XYZ कुठली पण आता आले म्हणा किंवा आधीच्या कोणत्या असतील, तर तुम्ही कॉन्टेंट क्रिएटर कशासाठी करताय? व्ह्यूज साठी करताय. बरोबर. पण यार, सेव्ह कोकण ही टर्मिनॉलॉजी किंवा हा जो ट्रेंड निघालाय ना, हा फक्त तो सेव्ह कोकण नाहीये, इज इक्वल टू सेव्ह नेचर आहे. हे लोकांना कळत नाहीये. त्यांना असं वाटतं की जरी बाहेरचे किंवा आपले स्थानिक क्रिएटर, माझी मित्रमंडळी सुद्धा अशा आहेत की ते त्यावरती भाष्य करत नाहीयेत, कारण त्यांचं म्हणणं कसं आहे की ते लोटे परशुराम MIDC मधले ज्या स्थानिक आहेत त्यांनी आवाज नाही उचललाय, मग तुम्ही बाहेरचे, म्हणजे आपण तिथले स्थानिक नाही, आपण बाहेरचे आहोत, मग तुम्हाला एवढा पुळका कशामुळे येतोय? बरोबर. तर त्याचं कारण काय ना, मी हे तुम्हाला सांगतो. आता कधी जर तू त्या लोटे MIDC मधून प्रवास केला असशील ना, बरोबर, तर त्याचा संदर्भ असा आहे की तिथून कधी आपण गेलो तर आपल्या ज्या गाडीच्या काचा आहेत वरती करतो, म्हणजे आपण बंद करतो. एवढं तर मी सांगतो, मी जातो तिकडे मुंबईवरून जेव्हा चिपळूण जातो तर लोटे परशुराम मध्ये लागतं ते MIDC. पूर्ण प्रवास नीट होतो. ज्यावेळी तिकडे येतो ना आपण, गाडीचा काचा बंद करून AC पण बंद करावी लागते. एक्झॅक्टली. कारण का तो एवढा बेकार स्मेल असतो त्या पूर्ण त्या पट्ट्यामध्ये. आता मी तुला तर सांगतो की आपण जे म्हणतो ना कोकणची माणसं साधी भोळी, हे साधी भोळी नाहीये, खरं सहनशील आहेत. आता आपण कन्व्हर्सेशन मध्ये किंवा मी जेव्हा जेव्हा प्रवास केला, म्हणजे आम्ही इतके वर्ष गावाला जातो, तेव्हा आपण काय म्हणतो माहिती, तिथे गेल्यावरती लोटे परशुरामला, अरे काचा बंद करा, वास येतोय म्हणून. पण कोकणातल्या माणसाला किंवा चाकरमान्याला हे नाही कळत, तो वास नाही, तो त्रास आहे. अरे म्हणजे तुमच्या श्वसनाला त्रास होतोय तो. आपण त्याला टर्म केलं की नाही, मला उलटी येईल, वास येतोय, इथे आल्यावरती आपण काचा बंद करतो. मग हेच मला हायलाइट करायचंय की अरे तो त्रास आहे, तो त्या स्थानिकांना पण होतोय, आपल्याला पण होतोय. कुठेतरी जाऊन लांब विघटन केलं जातंय. पण मला सांग, इटली सारखा जो प्रगत देश आहे त्याच्याकडे पण विघटन कुठेतरी केलं जाऊ शकलं असतं. बरोबर. त्यांच्याकडे पण तो पर्याय होता. मग त्यांनी ते का टाळलं? त्यांना भले विघटन कुठेतरी त्यांच्या देशात पण तळोजासारखी जी जागा आहे तिथे पण असली असते ना. बरोबर. मग त्यांनी तिथे पण, तरी त्यांनी बंद का केलं? काहीतरी आहे ना फॉरेव्हर केमिकल, म्हणजे त्याला तुम्ही फॉरेव्हर नाव का दिलं? का ते नष्टच होऊ शकत नाही. तर ह्याबद्दल आहे ना, म्हणून जेव्हा सेव्ह कोकण हे बाहेरच्या क्रिएटर्सने किंवा XYZ पक्षाने किंवा कुठल्या तरी आमदार खासदाराने हा जेव्हा पॉइंट काढला, तेव्हा बऱ्याचशा फेलो क्रिएटर्सना, बऱ्याचशा व्ह्युअर्सना, लोकांना असं वाटायला लागलं की आपण व्ह्यूज साठी फक्त करतोय. बरोबर. मी सांगतो की ठीक आहे, चल आपण व्ह्यूज साठी केलं, आता पकडून चाल की तू सेव्ह कोकण वरती व्हिडिओ बनवलीस किंवा केमिकलच्या अगेन्स्ट व्हिडिओ बनवलीस किंवा केमिकल फॅक्टरीच्या अगेन्स्ट व्हिडिओ बनवलीस, मान्य करतो व्ह्यूज साठी बनवलीस. आता समज की तुझा हा कॅमेरामॅन आहे, उद्या ह्याच्या घरातलं किंवा उद्या तुझ्या घरातलं कोणतरी उद्या जाऊन मी कोकणी निखिल बनेल, कोणतरी तुझ्या लांबच्या नात्यातलं उद्या एखादा माझ्यासारखा चाकरमनी व्लॉग्सवाला बनेल. बरोबर. अरे उद्या त्याला जाऊन येत्या 25 ते 30 वर्षामध्ये समज व्ह्यूजच्या अनुषंगाने आपण पकडतोय, त्याला उद्या जाऊन व्ह्यूज हवे असले कोकणात येऊन, आता कारण बरेच बाहेरचे क्रिएटर कोकणात येऊन रील बनवतात, व्हिडिओज बनवतात, सिरीज बनवतात फक्त व्ह्यूज आणि फॉलोअर्स साठी. बरोबर. आपण त्या अनुषंगाने पकडून चालू की फक्त व्ह्यूज साठी आम्ही भांडतोय किंवा बोलतोय किंवा मुद्दा उचललाय. तर उद्या तुमच्या घरातली भविष्यात 25-30 वर्षाची जी पिढी येणार आहे, उद्या त्यांना तरी व्ह्यूज साठी कोकण राहिलं पाहिजे ना. आता हे मी व्ह्यूजच्या हिशोबाने सांगितलं, ह्याला लॉजिक नाहीये, फक्त लोक म्हणतात की तुम्ही व्ह्यूज साठी करताय म्हणून मी हा पॉईंट उचलून दाखवला.
पण जर खरं बघायला गेलं ना तर कोकण वाचवणं म्हणजे निसर्ग वाचवणं. बरोबर. हीच एक तळमळ आहे माझी, दुसरं काही नाही. पण ही गोष्ट एवढी दाबली गेली आहे म्हणजे ह्याच्यावरती आपण पॉलिटिकली तर बोलू शकत नाही की किती प्रेशर असेल त्या गोष्टींचा, पण स्थानिक लोकांचा पण आवाज वरती येत नाहीये. एक्झॅक्टली. कारण का जिथे राहतो तिथला कोणीही असं नाही दिसत की बाबा आवाज उठत आहेत किंवा मोर्चे काढतायत किंवा हे बंद करा ते बंद, काहीच नाही दिसत आहे कुठेच. म्हणजे ह्याच्यावरती असं नाहीये की फक्त की सरकारचंच आहे किंवा या सगळे मिलीभगत आहे झाली सारखे वाटतंय. आणि एवढा सुंदर कोकण आपला जो आहे, जो आपण बघण्यासाठी खास मुंबईवरून गावी सारखे जात असतो, आठवड्याला जातात यार लोक, मुलं असतात सगळे, काय पालखी आली हे आलं ते आलं सारखे गावी जात असतात. तर आम्ही आवाज उठवते हे ह्यासाठी नाही की व्ह्यूज भेटले पाहिजेत म्हणून. याचा खरा मुद्दा असा आहे की जर आपण आत्ता ना ही स्टेप उचलली ना तर पुढे जाऊन आपल्याला पण तिकडे जाणं बंधनकारक, म्हणजे आपण बंद होऊन जाऊ तिथे जाणं. कशाला जाणार? म्हणजे जर आता लोक सुट्ट्या टाकून, आता तू जर हा पिरियड बघितला असेल डिसेंबर जानेवारी, पुण्यातले काही माझे मित्रमंडळी आहेत नाशिक कोल्हापूर साईडचे सुट्ट्या टाकून गावाला कोकणात जातात, कारण त्यांना कोकण बघायचंय. आणि आपलं नशीब आपण जन्माला तिथे आलो, आपलं सुट्टी टाकून जायची गरज नाही. आणि उद्या हेच जर राहिलं नाही, बाहेरची लोक सोड, आपण तरी का गावाला जाऊ आणि गावची माणसं गावाला का राहतील? तर हा विषय, आणि त्यासाठी माणसं राहतील की नाही हा पण मोठा प्रश्न होऊन जाईल. तो तर आहे. म्हणजे आता येणाऱ्या काही ह्या वर्षभरात मी सिरीज घेऊन येणार आहे की कोकणात काय होणार आहे पुढे जाऊन, आणि मी करायचंय मला. म्हणजे मी आता एक अनाउन्समेंट करतो इथे आपल्या चॅनलच्या माध्यमातून, एमएच टॉकच्या माध्यमातून मी ते अनाउन्समेंट करतो. एक मोठी सिरीज मी घेऊन येतो. जसं आतापर्यंत मला कोकण बघायचंय किंवा कोकणातले गौरी गणपती या सिरीज आल्या, तशी आता एक शिमग्याला लागून एक सिरीज मी घेऊन येतोय, ती अनाउन्स करतोय तुझ्या या चॅनलच्या माध्यमातून. ओके. पण माझं म्हणणं काय, आता ह्यासाठी सुद्धा नाही, सेव्ह कोकण आहे ना, मी कोलॅब ड्राईव्ह चालू केली होती. बरोबर. की जे छोटे छोटे क्रिएटर्स आहेत, मला ऍक्च्युली लोट्यातले क्रिएटर्स, चिपळूण मधले क्रिएटर्स, जे आजूबाजूचे क्रिएटर्स आहेत खेड मधले वगैरे, त्यांच्याकडून जाणून घ्यायचं होतं. आणि मी बघ ह्या कोलॅब ड्राईव्ह आहे ना, मी अशा वर्षातून 4-5 वेळा ठेवतो. मी कधीच बघत नाही समोरच्या फॉलोअर्स किती आहेत, समोरच्याला व्ह्यूज किती येतील, मी ठेवतो, कारण मला तो त्यांना प्लॅटफॉर्म द्यायचा आहे. आणि जसं आपण म्हणतोय ना की लोट्यातून आवाज आला नाही किंवा लोट्यातून ही ऍक्च्युली क्रिएटर कम्युनिटीमध्ये कुजबूज आहे. मला गोष्टी कळाल्यात की अरे लोट्यातले पण काहीतरी गावातले क्रिएटर्स असतील ना, ते जवळपास असतील, ते का नाही बोलले? बरोबर. तर ऍक्च्युली ते तेवढे मोठे नाहीयेत किंवा त्यांना तो अजून पॅटर्न माहिती नाहीये किंवा त्यांना ते माहिती नाही की सोशल मीडियावर कसं व्यक्त व्हायचं. तर आता ऍक्च्युली त्यांच्यावर मी कोलॅब केलंय आणि आता माझं त्यांच्यावर कन्व्हर्सेशन चालू आहे. मी पुढे बऱ्याच स्टेप्स घेऊन चाललोय. मला तिथे काम करायचंय, मला त्यांच्याशी बोलायचंय की नक्की तुम्हाला त्रास होतोय का नाही. तर असं कसं होतं की अरे तुम्ही बराच आवाज उठवताय पण तिथल्या स्थानिकांचा रोजगारावरती तुम्ही गदा आणताय. हा पण एक पार्ट आहे. बरोबर. पण माझं म्हणणं काय, तुम्हाला जे काय वाटतंय ना ते तुम्ही मांडा ना. बरोबर. आता एक माझा मित्रच आहे, रत्नागिरीतला क्रिएटर आहे, त्याने मुद्दा पॉझिटिव्ह वे मध्ये मांडला होता की रत्नागिरी सिटी पासून ही जी लोटे MIDC आहे ना, ती जवळपास 100 किलोमीटर लांब वरती आहे. ओके. तर त्याचं म्हणणं असं होतं की मग आपल्याला प्रॉब्लेमच नाहीये काय, असं त्याचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं काय की तू मुद्दा मांडलास, तुला चुकीचं बरोबर काही वाटू दे ना, तर त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्यापेक्षा पर्यटनावरती व्हिडिओ बनवा, पर्यटन कसं झालं पाहिजे, पर्यटकांनी काय काळजी घेतली पाहिजे, असं त्याचं म्हणणं होतं. ओके. पण ऍटलीस्ट त्याने स्टँड घेतला, हे माझं म्हणणं आहे. पण आता मी तुला खरं सांगतो, आपल्या रत्नागिरीत अरे सिंधुदुर्गातले क्रिएटर्स एकदम छोटे छोटे, इव्हन आपला प्रसाद दादा कोकणी रान माणूस, तो सुद्धा व्हिडिओ बनवतोय. अरे त्यांनी व्हिडिओ बनवली ना की खाली लोक कमेंट्स मध्ये लिहितात की प्रोपोगेंडा आहे म्हणून. म्हणजे विचार कर ना की यार किती लोक त्याला तराजूमध्ये तोलतायत. आणि हेच खतखत आहे रे. म्हणजे माझं हेच म्हणणं होतं की तुम्ही जे क्रिएटर्स आहात ना, काय म्हणजे लोक जर एखादा मोठा क्रिएटर जर ही गोष्ट मांडत असेल किंवा छोटे क्रिएटर्स मांडत असतील तर आपलीच लोक आपल्याच लोकांचे पाय खेचतायत. एक्झॅक्टली असं झालंय ते. आणि माझं म्हणणं काय, कोकणातले जे सो कॉल्ड क्रिएटर्स आहेत, म्हणजे स्पेसिफिकली मी रत्नागिरीतलं म्हणतोय, खूप कमी लोकांनी स्टँड घेतलाय या गोष्टीवरती. मला माहिती नाही की म्हणजे त्यांना त्यांच्या चॅनल पेज वरती सगळं गुडी व्हिडिओ किंवा फुकून नेगेटिव्ह कमेंट्स नको आहेत वगैरे, नेगेटिव्ह कमेंट्स किंवा एक बाजू नाही घ्यायचे. आणि हेच म्हणजे मला अपेक्षित होतं. मला असं नव्हतं म्हणायचं की तुम्ही सेव्ह कोकण कोलॅब ड्राईव्ह मध्ये पार्ट व्हा, माझ्यासोबत कोलॅब करा, तुम्ही त्यावरती निगेटिव्ह पण काहीतरी बोला. बरोबर. भले पॉझिटिव्ह, तुम्हाला मुद्दा पटत नाहीये, आम्ही मुद्दे जे मांडतोय. आता मी कोकणी निखिल जे चॅनल आहे, निखिल सकपाळ, त्याने पण मस्त व्हिडिओ बनवली. परत अजून एक क्रिएटर आहे कोकणी ठेकेदार म्हणून, किंवा एक व्हायरल मित्रमंडळी मधला अभि मांडवकर, ही दापोली किंवा चिपळूण मधले असे मी तुला लांब क्रिएटर सांगतोय. त्यांनी खूप चांगले विषय मांडले. त्यांनी विषय काय मांडला की तुम्ही आधी कोकणात जमिनी विकल्यात ना, बरोबर, मग आता रडू नका. आता तिथे केमिकल फॅक्टरी झाली, आता हे त्याच्यावरती डिबेट करण्यासारखं बरंच माझ्याकडे आहे.
पण माझं म्हणणं काय आहे की त्यांनी स्टँड घेतलं, त्यांनी ऍटलिस्ट तिथे भाष्य केलं. अगदी बरोबर. हा, मग ही डेअरिंग प्रत्येक क्रिएटरकडे नाही होत नाही. आणि त्यांना मध्ये क्रिएटर नाही ते. क्रिएटर आपण इन्फ्लुएन्सर क्रिएटर का म्हणून घेतोय मग आपल्या स्वतःला? तेच कारण का फक्त व्हिडिओज बनवून टाकणं हा हेतू नसतो आणि हा हेतू नसला पण पाहिजे. जर आपण पूर्ण कोकणावरती काहीतरी बनवत असेल तर आपली ती जिम्मेदारी पण बनते की त्या गोष्टीला तशी ठेवली पण पाहिजे. आणि जर काही चुकीचं होतं तर त्याचा आवाज पण उठवला पाहिजे. तर तुम्ही क्रिएटर्स आणि इन्फ्लुएन्सर तर लोक तुम्हाला इन्फ्लुएन्स होतील ना. तर आपण काहीच करत नाही. तो हा एक मुद्दा चांगला बोलला की आपण जागा विकल्या, तिथं चूक करून झालोय आपण. एक्झॅक्टली. मग आता बोलू नका की फॅक्टरी बनते, पण आता ती एक चूक केली आहे जागा विकण्याची, तर दुसरी चूक तरी करू नका. ते काहीतरी चुकीचं होतंय, चुकीच्या गोष्टी त्याला तरी आवाज उठवा, नाही तर ती पण परत चूक करत बसू आपण. खूप म्हणजे आता मध्येच एक मोठी क्रिएटर आहे, मला एक्झॅक्टली नाव आठवत नाही, सह्याद्री गर्ल म्हणून का काहीतरी असं मोठं पेज आहे. ओके. क्रिएटर ती आता रिसेंटली लोटे MIDC परिसरातल्या नदीमध्ये गेली होती. ती आय गेस काहीतरी ब्लॉग साठी किंवा कशासाठी तरी गेली असेल. तर तिने ते ऍक्च्युली व्हिडिओ मध्ये दाखवलंय की तिथे मासेच नाही येत त्या नदीमध्ये. नाहीच आहेत अक्षरशः नाही. मी सांगतो ना, आम्ही जातो ना तिथून. मी एकदा तिकडे CNG भरण्यासाठी पण गेलो होतो. तिकडे लोटे परिसरामध्ये CNG आहे एक पंप. तर तिकडचे नदी नाळे असे दिसतील ना नदी वाहताना, ते नदी नाहीये ती. ते पहिली गोष्ट डायरेक्ट केमिकल वाहतो तिथून, नदी नाही आहे त्याच्यामध्ये. आणि मासे तर सोडून द्या, कुत्रे पण नसतात. कुत्र्यांची हालत, जे पाणी पिण्यासाठी येतात ते पण कधी कधी मेलेले दिसतात तिकडे. आणि ह्या लेवलचं तिकडे दूषित प्रदूषण आहे. आणि आता हेच जाऊन पुढे समुद्राला मिळतंय. आणि हा समुद्र पट्टा तुमच्या गुहागरला वगैरे लागून आहे ना, उद्या काय होईल कुठून ना कुठून तरी आपल्याच समुद्रामध्ये कुठून ना कुठून येणार आहे पाणी. ते माझं म्हणणं काय आहे की काही क्रिएटर्सना असं वाटतंय अरे तो आपला मुद्दा नाहीये, आपला रिजन नाहीये, आपल्याला त्रास होत नाहीये त्या गोष्टीचा. ह्यामध्ये जातात सर्वजण. हास्यास्पद आहे. म्हणजे मला खरंच त्याची म्हणून ती खदखद आहे. आणि आता मी तर बघा, आता ह्याच्या आधी हा सेव्ह कोकण असू दे, असं नाही की ही जस्ट आता कुठेतरी ट्रेंडिंग मध्ये आलंय. मी याच्या आधी गुहागर मधले रस्ते, म्हणजे गुहागर चिपळूणचा जो एक रस्त्याचा पार्ट आहे आमचा, मी खूप लावून धरला. नंतर आमच्या शृंगारदेवीमध्ये बाजारपेठ आहे, म्हणजे गुहागर तालुक्यातली सगळ्यात मोठी बाजारपेठ, तिकडे मुतारी नाहीये. तर ह्या मुतारीवरती मी एक खूप चांगली व्हिडिओ, मी तिकडचे पब्लिक रिव्ह्यूज घेऊन, अरे तिथे मला तर असं करावं लागलं ना, ते पब्लिकचे चेहरे मला ब्लर करावे लागले. कारण नंतर मला असे पण कॉल्स आले की तू तुझी माणसं उभी केलीस म्हणून. मी असे म्हणजे हे मुद्दे ना, माझं एकच म्हणणं आहे रे, आम्ही न्यूज चॅनल नाही की माणसं उभी करून पैसे देऊन करायला. एवढे मोठे पण नाही की आम्ही पैसा असं देत जाऊ सर्वांना. काय करणार. ते खूप म्हणजे हे असे छोटे छोटे विषय खूप हाताळले आणि मला हे करायचं. माझं म्हणणं आहे की तुम्ही डेव्हलपमेंट करा, तुम्ही आणा, रोजगार आणा, सगळं करा. कारण काही लोकांचं म्हणणं हे पण आहे की यार कोकणात रोजगार आले पाहिजे, डेव्हलपमेंट झाली पाहिजे, पण तुम्ही मूलभूत सोयी सुविधा ठेवा ना यार. बरोबर. मुतारी सारखी गोष्ट त्या शृंगारदेवी बाजारपेठेमध्ये एक आहे, ग्रामपंचायतीची मुतारी आहे, पण तिथल्या स्थानिकांना, तिकडच्या आजूबाजूचे पंचक्रोशीतली गावं आहेत ना, तू त्यांना जरी तिकडे आल्यावरती बाजारपेठेत विचारशील ना, कोणालाच माहिती नाही. तुमचा जो मोठा नॅशनल हायवे जो तुम्ही म्हणता त्याला, तो कनेक्ट होतोय गुहागर आणि आता तो विजापूरला जाणार आहे. अरे तुम्ही तिथे एक फलक नाही लावू शकत मुतारीचा, आणि हे तिथल्या स्थानिक ग्रामपंचायतीचं काम आहे. ते लोकांना कळत नाही. तिथे गेल्यावरती तुमचा तो एक मेन रोड जातोय ना गुहागरला, तुमच्या पर्यटन स्थळाला. तर पर्यटनाच्या बाबतीत आता मी एवढं फिरलोय, मी राजस्थानला गेलोय, मी दिल्ली साईडला वगैरे गेलोय. बाहेरचं पर्यटन आहे ना खूप वर्षा लेवलला आहे आणि आपण बरंच मागे आहोत. आपण नुसतं काय जे आहे त्याच्यावरती, गुहागरचा बीच आहे, म्हणजे मी गुहागर जास्त का रिलेट करतोय कारण मी बाहेर अजून एक्सप्लोर नाही केलंय. त्यामुळे मी गुहागर, तुम्ही माझ्या कन्व्हर्सेशन मध्ये गुहागर ऐकताय किंवा चिपळूण ऐकताय, दापोली, मी कोकणातला फक्त हाच पट्टा फिरलोय. त्यामुळे हे थोडे संदर्भ माझे तिकडचे येतील आणि त्यामध्ये मी सखोल अभ्यास केला, मी पाहिलंय. तर खूप म्हणजे पर्यटनाला आपल्याकडे खूप खराब रोड्स वगैरे किंवा कोकण रेल्वे असू दे, याच्याबद्दल काय बोलणार. कोकण रेल्वे आता परवाच कोकण रेल्वे नाही राहिली, आता नाही राहिली. आता आपल्या चॅनलवरती ना परवाच एक न्यूज टाकली आहे, 30 जानेवारी पर्यंत ना नेत्रावती आणि मत्स्यगंधा ज्या आहेत ना त्या पनवेल पर्यंत थांबवण्यात येणार आहेत. ओके. तर त्याच्या मागे खाली कमेंट्स मध्ये लोकांचं म्हणणं काय आहे, काही त्या अनुषंगाने बरोबर कमेंट्स पण आल्यात, पण काही कमेंट्स ज्या आल्यात, मी त्यांना चुकीचं नाही म्हणते, पण त्यांचं डिबेट काय त्याच्यावरती की अरे 30 जानेवारी पर्यंतच आहे म्हणून त्या LTT तिथे काहीतरी काम चालू आहे तिथे. तर माझं म्हणणं काय, अरे मग तुम्हाला कोकणातल्या ट्रेन का दिसतात थांबवायला. म्हणजे कोकणातल्या ट्रेन ऑलरेडी ती लेट येते, ती नेत्रावती म्हणा, मत्स्यगंधा म्हणा, ते पनवेलला येतात आणि पनवेलला आल्यानंतर तिथून मग परत लोकांना तिथेच ड्रॉप करून संपलं तुमची जर्नी. तिथून तुम्ही आपलं या कसं तुम्हाला यायचं तसं या. यार म्हणजे तुम्ही कोकणातल्या माणसाला जे साधं भोळं आहे ना, कारण
म्हणजे कोकणातल्या माणसाने आतापर्यंत कधी तसा यलगार नाही केलाय, कधी बरोबर. असं रिॲक्ट नाही केलं, इम्पल्सिव्ह बरोबर. नाही झालाय. तर त्याला साधी बोळी म्हणून ठीक आहे, यांना काही चालतं. म्हणून मी ते मध्ये एकदा चालू पण केलं होतं आणि मला करायचं ते. कोकणातली माणसं साधी बोळी नाहीत, सहनशील झाले. म्हणजे आपण अगदी तोंड बंद करून मुख्यांचा मार खायला शिकलोय आपण. हे सगळ्याच गोष्टीमध्ये झालंय. म्हणजे तू अगदी रेल्वेचं म्हण किंवा आपला देवाने आपल्या 5वीला पुजलेला, कोकणकरच्या 5वीला पुजलेला मुंबई गोवा महामार्ग. अरे बापरे. म्हणजे आता काय बोलू यार, म्हणजे त्याच्यावरती तो महामार्ग नाहीये, तो अजून सुद्धा कधी कम्प्लीट होणार हेच समजत नाही आपल्याला. लहान असल्यापासून बघतो, आता लहानांचे दोघांचे 3 होतील, तिघांचे 4 होतील माणसं, पण ते काय होणार नाही. तो कोकण म्हणजे मुंबई गोवा हायवे हास्यास्पद, म्हणजे आता आपण हास्यास्पद करायला लागलोय. म्हणजे आधी तळमळ होती यार, खरंच म्हणजे एवढ्या संघटना काम करतात त्याच्यावरती. आता एक चैतन्य पाटील म्हणून एक मुलगा आहे, म्हणजे मित्रच आहे आपला तो. म्हणजे आमच्या सोशल मीडिया माध्यमातूनच आमची ओळख झाली. मी ऑनफिल्ड त्याच्याबरोबर काम नाही केलंय, पण त्याला जेव्हा जेव्हा टेक्निकली सोशल मीडिया वाईज काही मदत लागली किंवा कुठे कोलॅबोरेशन करायचं असेल, मला खरंच जायचं होतं तिथे. पण तो पायी विचारा प्रवास करतोय. त्याने खड्ड्यांचे स्नॅप्स काढले, त्यांनी योग्य चॅनलला किंवा योग्य जी खरं म्हणजे जो चॅनल आहे की जिकडे पोहोचले पाहिजेत फोटो, त्यांच्यापर्यंत पोहोचवलेत. पण तिकडून डिस्प्ले झाले नसतील. डिस्प्ले म्हणजे त्याच्यावर ते कामच नाहीये ना रे. मग त्याला तर एवढ्या लोकांनी कव्हर केलं, अगदी बीबीसी पासून बऱ्या मोठ्या मोठ्या न्यूज चॅनलनी त्याला कव्हर केलंय की तो पायी चाललाय. काहीतरी 29 दिवस वगैरे त्याने रायगड पासून ते खाली सिंधुदुर्गापर्यंत त्याने पायी प्रवास केलाय. त्याने फोटोज काढलेत. अपघाती वळणं कुठे आहेत किंवा काय काय इम्प्रुव्हमेंट केली पाहिजे, ह्या सगळ्याचं तो बिचारा पायी प्रवास करतोय. केवढं मोठं, म्हणजे जी गोष्ट सरकारने केली पाहिजे किंवा स्थानिकांनी, ग्रामपंचायत असू दे किंवा प्रत्येकाचा जो गाव आहे त्यांनी ती गोष्ट केली पाहिजे. आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये त्याच्या घरातलं कोणी गेलं नाहीये. म्हणजे युजली कधी असतं की यार माझ्या घरातलं कोणीतरी दगावलंय तर मला राग येतो, मी रोषातून करतो आपण. पण यार हॅट्स ऑफ टू हिम, हॅट्स ऑफ टू चैतन्य पाटील. यार त्याने ती बाजू लावून धरले. आणि क्रेडिट खरंच म्हणजे त्याचं आहे त्या गोष्टीमध्ये. आणि आपले बरेच क्रिएटर्स त्याच्या ह्या प्रवासामध्ये त्याला मदत करतात, हे पाहून सुद्धा खूप बरं वाटतंय. बरोबर आहे.